नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI मशिनिस्ट मराठी यूट्यूब चॅनलवर मी देविदास बडे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मशिनिस्ट, ITI अहमदनगर आपले सर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ड्रेसिंग अँड ट्रुईंग ऑफ ग्राइंडिंग व्हील. या पाठामध्ये आपण ग्राइंडिंग व्हीलचं ड्रेसिंग आणि ट्रुईंग याविषयी माहिती घेणार आहोत. तर ड्रेसिंग आणि ट्रुईंग या पाठाची माहिती आपण एकूण 3 टप्प्यात घेणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण ड्रेसिंग काय असते ते पाहूया, त्यानंतर ट्रुईंग काय असते पाहूया आणि त्यानंतर टाइप्स ऑफ ड्रेसर्स याविषयी आपण माहिती घेऊ. तर सुरुवातीला आपण ड्रेसिंगकडे जाऊया. तर ड्रेसिंग काय आहे, तर तुम्हाला मागील पाठामध्ये सांगितलं होतं की आपल्या ग्राइंडिंग व्हीलमध्ये कोणकोणते दोष निर्माण होतात. त्यामध्ये पहिला दोष आहे ग्लेजिंग आणि दुसरा आहे लोडिंग. तर ग्लेजिंग म्हणजे ॲब्रेसिव्ह कण बोथट होऊन ते बॉन्डच्या लेवलपेक्षा खाली जातात आणि त्या ठिकाणी काय होतं, कटिंग करण्यास अडथळा निर्माण होतो आणि तो अडथळा निर्माण झाल्यामुळं उष्णता नुसती निर्माण होते, जॉबला फिनिशिंग येत नाही, ॲक्युरेसी येत नाही, जॉबवरती व्हीलवरती जास्त प्रमाणात प्रेशर पडतो. तसं लोडिंग हा एक दोष आहे. लोडिंगमुळे सुद्धा काय होतं, जॉबच्या पृष्ठभागाचे जे ॲब्रेसिव्ह कण आहेत त्याच्यामध्ये इतर फॉरेन पार्टिकल त्यामध्ये जाऊन बसतात, धातूचे कण त्यामध्ये जाऊन बसतात आणि कटिंग करण्यास अडथळा निर्माण होतो. आणि असे जे दोष येतं हे दोष घालण्यासाठी ड्रेसिंग केलं पाहिजे असं म्हटलं आपण. तर ड्रेसिंग म्हणजे काय, तर ग्राइंडिंग जसं आपण आपले इतर जे कटिंग टूल असतात, ग्राइंडिंग इतर कटिंग टूलमध्ये आपण मिलिंग कटर असेल किंवा लेथचा टूल असेल किंवा ड्रिल असेल, तर त्यांना धार गेल्यानंतर त्याला आपण रिशार्प करण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलवरती आपण त्याला काय करतो, शार्पनेस करतो. तशा प्रकारे ग्राइंडिंग व्हील जर आपल्याला हे झालं, ब्लंट झालं, तर त्याचा दोष घालवण्यासाठी त्याला जी क्रिया केली जाते त्याला ड्रेसिंग असं म्हटलं जातं. ग्राइंडिंग व्हीलवरती जो काही दोष आलेला असेल, तर ग्लेजिंग असेल किंवा लोडिंग असेल, तो दोष घालण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला ड्रेसिंग असं म्हटलं जातं. आणि ड्रेसिंगमुळं तुमच्या ग्राइंडिंग व्हीलला परत रिकंडिशनिंग केलं जातं, रिशार्पनिंग केलं जातं आणि ते कटिंग करण्यास पुन्हा इफेक्टिव्हली ते कार्य सहज असतं. तर ड्रेसिंग इज अन ऑपरेशन टू चेंज द कटिंग ॲक्शन ऑफ व्हील ऑर टू रिकंडिशन इट्स ग्राइंडिंग सरफेस. तर ड्रेसिंग इज अन ऑपरेशन टू चेंज द कटिंग ॲक्शन. तुमच्या कटिंग जी क्रिया आहे, कटिंगची ऑपरेशन चालू आहे तुमचं, तर त्या कटिंग क्रियेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा त्या ग्राइंडिंग व्हीलला रिकंडिशन करण्यासाठी जी प्रोसेस केली तिला ड्रेसिंग असं म्हटलं जातं. ग्राइंडिंग व्हील शुड बी ड्रेस्ड अँड ट्रूड रेग्युलरली टू इम्प्रूव्ह. आता ग्राइंडिंग व्हील ड्रेसिंग आणि ट्रूइंग काय केलं पाहिजे, रिकंडिशनिंग काय करायचे, तर रिकंडिशनिंग केल्यामुळं, ग्राइंडिंग व्हील ड्रेसिंग केल्यामुळं काय होतं, तर वर्क प्रोडक्शन, नंतर व्हील परफॉर्मन्स आणि ग्राइंडिंग इकॉनॉमी यामध्ये सुधारणा होते. वर्क प्रोडक्शन म्हणजे काय, जॉबचं उत्पादन वाढतं, उत्पादनमध्ये सुधारणा होते. व्हील परफॉर्मन्स म्हणजे व्हील चांगलं टिकतं आणि ग्राइंडिंग इकॉनॉमी म्हणजे ग्राइंडिंगचा तुमचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये बचत होते. तर त्यासाठी आपण ग्राइंडिंग व्हीलला ड्रेसिंग वारंवार केलं पाहिजे. ड्रेसिंग रेफर्स टू रिमूव्हिंग ऑफ क्लॉज अँड ब्लंट ॲब्रेसिव्ह ग्रेन्स फ्रॉम द सरफेस ऑफ द ग्राइंडिंग व्हील. या ड्रेसिंग केल्यामुळं ग्राइंडिंग व्हीलच्या पृष्ठभागावरचे जे क्लॉग्स असतात, म्हणजे काय जे भरलेले प्राण येतो, समजा लोडिंग असेल किंवा ग्लेजिंगमुळे ते जे काही ब्लंट झालेले भाग येतं, तर ते काढून त्या ठिकाणी परत शार्प जे पॉईंट आहेत ते तयार केले जातात किंवा त्या ठिकाणी वर आणले जातात. त्याला ड्रेसिंग असं म्हटलं जातं. ड्रेसिंग एक्सपोजेस द कटिंग एजेस विच रिस्टोर द करेक्ट कटिंग ॲक्शन ऑफ द व्हील. तर यामुळं कटिंग तुमचं जे आहे ते चांगल्या प्रकारे होतं. आणि ड्रेसिंग इज डन ऑन ग्लेज्ड ऑर लोडेड व्हील टू रिकंडिशन इट. ड्रेसिंग कुठं करायचं असतं, जर आपलं ग्राइंडिंग व्हील लोडेड झालं किंवा ग्लेजिंग झालं तर आपल्याला ड्रेसिंग करायचं असतं. आणि ड्रेसिंग करण्यासाठी जे साधन वापरलं जातं त्याला ड्रेसर असं म्हटलं जातं. ड्रेसिंग करण्यासाठी जे साधन वापरलं जातं, जे टूल वापरलं जातं त्याला ड्रेसर असं म्हटलं जातं. शेजारी आकृतीमध्ये एक टूल आहे आणि ते ग्राइंडिंग व्हीलच्या समोर धरून त्या ग्राइंडिंग व्हीलवरती प्रेस केला असता चालू ग्राइंडिंग मशीनवरती, तर त्या ग्राइंडिंग व्हीलचा जो पृष्ठभाग आहे त्याचा समोरचा जो क्लॉग झालेले सरफेस आहे किंवा ब्लंट झालेले किंवा ग्लेज झालेले जो फेस आहे तो परत त्याला रिशार्प करून कटिंग करण्यास सुयोग्य बनवलं जातं. आता पुढचं जे गोष्ट आपल्याला पाहिजे ती आहे ट्रुईंग. आता ड्रेसिंग आणि ट्रुईंग हे थोड्या सारख्या प्रमाणात दोघं क्रिया ह्या ड्रेसरच्या सहाय्याने केल्या जातात. परंतु ट्रुईंगमध्ये थोडा चेंज असा आहे की ड्रेसिंग हे व्हील खराब झाल्यानंतर केलं जातं. ट्रुईंग जेव्हा आपण नवीन व्हील मशीनवरती बसवतो तेव्हा करावं लागतं.
ट्रूइंग रेफर्स टू शेपिंग ऑफ अ व्हील टू मेक इट रन कॉन्सेंट्रिक विथ ॲक्सिस. आपलं जे ग्राइंडिंग व्हील आहे हे त्याच्या ॲक्सिसला कॉन्सेंट्रिक फिरतं की नाही फिरतं ते खात्री करण्यासाठी त्याला ट्रूइंग केलं जातं. जसं आपण आपलं लेथ मशीनमध्ये जॉब लावल्यानंतर तो ट्रू करतो आपण, तो बरोबर ट्रू फिरतो का नाही फिरतो, तसं व्हील आपलं शार्प असेल पण तो नवीन असेल शार्प व्हील आहे ते व्हील आपण जर मशीनवरती लावलं आणि त्याचं आपण ट्रू केलं नाही तर व्हीलचा ठराविकच पृष्ठभाग काय होईल, तो जॉबला घासेल आणि इफेक्टिव्हली कटिंग होणार नाही, फिनिशिंग सगळं चांगलं येणार नाही आणि व्हील तुमचं खराब होऊ शकतं. म्हणून काय केलं पाहिजे, त्या ग्राइंडिंग व्हील नवीन तुमच्या मशीनवर लावला असता त्याला परत एक ड्रेसिंगचा कट काढून त्याला काय केलं पाहिजे, एक ट्रू फेरल म्हणजे ग्राइंडिंग व्हीलचा संपूर्ण फेस जॉबच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल असा बनवला जातो, त्याला ट्रूइंग असं म्हटलं जातं. व्हेन अ न्यू ग्राइंडिंग व्हील इज माउंटेड इट मस्ट बी ट्रूड बिफोर यूज टू रिमूव्ह द रनआउट. तो रनआउट करण्यासाठी नवीन ग्राइंडिंग व्हीलला मशीनवर लावले आहे की लगेच आपण त्याला केलं पाहिजे, त्याला ट्रूइंग केलं पाहिजे. ट्रूइंग इज डन ऑन व्हील विच इज आउट ऑफ शेप ड्यू टू लॉंग यूज. आपण व्हील सतत वापरलं तर वापरून काय होतं, ते व्हीलच्या आकारामध्ये काही बदल होऊ शकतो. तो बदल झाल्यामुळे जर समजा आपला जॉबचा पृष्ठभाग चांगला येत नसेल, ग्राइंडिंग व्हीलला शार्पनेस आहे परंतु तरीसुद्धा तुमचा पृष्ठभाग फिनिशिंग जी आहे चांगल्या प्रकारे येत नाही, त्यावेळेस तुम्ही त्या व्हीलला काय केलं पाहिजे, परत ट्रूइंग केलं पाहिजे, म्हणजे ड्रेसिंग टूलच्या साईन त्याच्यावरती एक कट काढला पाहिजे. समटाइम्स अ व्हील इज ऑल्सो ट्रूड टू चेंज द शेप ऑफ द ग्राइंडिंग व्हील फेस फॉर स्पेसिफिक ग्राइंडिंग ऑपरेशन. आपल्या ग्राइंडिंग व्हील जे आहे ते विशिष्ट आकाराचे ग्राइंडिंग व्हील मिळतात, त्यामध्ये तुमचं प्लेन स्ट्रेट ग्राइंडिंग व्हील आहे, सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्हील आहे. तर या अशी ग्राइंडिंग व्हील येतं तर त्या ग्राइंडिंग व्हीलचा पृष्ठभाग जो आहे तो आपल्याला सपाटच मिळतो. पण जर आपल्याला समजा जॉबवरती कॉन्व्हेक्स सरफेस, कॉन्केव्ह सरफेस किंवा टेपर सरफेस आपल्याला करायचे असतील तर ते सरफेस करण्यासाठी जसं आपण मिलिंग मशीनवरती आपण अँग्युलर ऑपरेशन करण्यासाठी आपण अँग्युलर कटर वापरतो, कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह करण्यासाठी आपण कॉन्व्हेक्सचे कटर वापरतो, तशा प्रकारे ग्राइंडिंग मशीनवरती आपल्याला जर फॉर्म सरफेस टाकायचे असतील तर विशिष्ट अशा आकाराचे आपलं ऑपरेशन टाकायचे असतील त्यासाठी ग्राइंडिंग व्हीलला तशा आकारामध्ये ड्रेसिंग करून तो शेप दिला जातो, त्याला ट्रूइंग असं म्हटलं जातं. तर ते जे शेप आहेत ते उदाहरणार्थ असे या ठिकाणी एक कॉर्नर राऊंड आहे, या ठिकाणी पण एक रेडियस दिलेला आहे, या ठिकाणी हा कॉन्केव्ह सारखा सरफेस केलेला आहे बघा ग्राइंडिंग व्हीलला, या ठिकाणी हा चांपर केलेला आहे, या ठिकाणी हा राऊंडेड शेप केलेला आहे ग्राइंडिंग व्हीलच्या फेसला, या ठिकाणी टेपर केलेलं आहे. तर आपल्याला जशा प्रकारचा शेप पाहिजे ऑपरेशनला अनुसरून तशा प्रकारचा शेप आपण ग्राइंडिंग व्हीलला दिला जातो, तर त्याला सुद्धा ट्रूइंग असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी जे साधनं वापरलं जातात तर ते वेगवेगळे ड्रेसर होल्डर वापरलं जातात आणि ही जी अटॅचमेंट आहे त्याला रेडियस ट्रूइंग अटॅचमेंट असं म्हणतात, रेडियस ट्रूइंग अटॅचमेंट. यामुळं तुमच्या ग्राइंडिंग व्हीलला ह्या अशा प्रकारचे जे कॉन्व्हेक्स सरफेस आहेत कॉन्व्हेक्समध्ये त्याला ट्रूइंग केलं जातं. तसंच टेपर करण्यासाठी सुद्धा टेपर ट्रूइंग अटॅचमेंट असते, रेडियस ट्रूइंग अटॅचमेंट असते. अशीच एक आणखी दुसरी रेडियस ट्रूइंग अटॅचमेंट बाजू दाखवलेली आहे. तर ही या ठिकाणी हे जे हँडल दिसतं बा इकडं, हे हँडल आपण गोल फिरलो असता हे जे ड्रेसर इथं बसलेलं बाळा तर तो काय होतो असा गोल फिरेल आणि तुमच्या व्हीलला काय करेल तो असा राऊंड त्याला बनवण्याचा प्रयत्न करेल. In most of cases, both dressing and truing are done at the same time. बहुतेक केसेसमध्ये जर समजा आपण व्हील नवीन लावलं आपल्याला काय करायचं राऊंड शेपमध्ये ग्राइंडिंग करायचं, त्याला व्हीलला आपल्याला राऊंड करायचं किंवा टेपर करायचं, तर त्यावेळेस आपण व्हील लावलं की लगेच आपण त्याला जर आपण ट्रूइंग केलं तर ड्रेसिंग आणि ट्रूइंग ॲट टाईम होऊन जाईल. किंवा तुमचं ट्रूइंग केलं आहे, व्हील चालू आहे, काम चालू आहे, पण काम चालू असताना ते बोथट झालं, ग्लेज झालं किंवा लोड झालं तर त्याला परत रिशार्प करण्यासाठी तुम्हाला परत कोणतं क्रिया करावं लागेल, तर ती ही ट्रूइंगचीच क्रिया करावी लागेल. या ट्रूइंगमुळे तुमचं काय होईल, ड्रेसिंग बी होईल आणि ट्रूइंगसुद्धा होऊन जाईल. ट्रूइंग आणि ड्रेसिंग हे एक प्रकारे जवळपास सारखे आहेत क्रिया येतात. व्हील दोन्ही ठिकाणी शार्प होतं, फक्त ट्रूइंगमध्ये काय होतं विशिष्ट असा आकार त्या व्हीलला दिला जातो आणि तो ट्रू फिरला पाहिजे याची खात्री केली जाते. त्यासाठी ते त्याच्यावरती ड्रेसिंगचा कट काढला त्याला ट्रूइंग असं म्हणतात. आणि ड्रेसिंग हे फक्त बोथट झाल्यानंतर किंवा लोडिंग झाल्यानंतर केलं जातं. आता हे जे काम आहे ड्रेसिंग आणि ट्रूइंग त्यासाठी काय साधन वापरलं जातं त्याला ड्रेसर असं म्हटलं जातं. तर ड्रेसरचे प्रकार कोणकोणते असतात, देअर आर 3 बेसिक टाईप्स ऑफ व्हील ड्रेसर्स. 3 वेगवेगळ्या प्रकारचे व्हील ड्रेसर वापरले जातात.
त्यामधला पहिला प्रकार आहे डायमंड ड्रेसर, त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्टील ड्रेसर किंवा हिंटिंग्टन टाईप ड्रेसर, तिसरा प्रकार आहे ॲब्रेसिव्ह स्टिक ड्रेसर. तो आता हे जे 3 ड्रेसर आहेत या प्रत्येकाविषयी आपण आता थोडक्यात माहिती घेऊया. सुरुवातीला पाहूया आपण डायमंड ड्रेसर. अ डायमंड ड्रेसिंग टूल हॅज अ हार्ड डायमंड पॉइंट माउंटेड इन अ मेटल शँक. ही जी धातूची शांक आहे, मेटलची स्टीलची शांक आहे, ह्या शांकमध्ये हा डायमंडचा तुकडा या ठिकाणी बसवलेला आहे, डायमंडचा पॉईंट या ठिकाणी बसवलेला आहे आणि त्या सहाय्याने तुमच्या ग्राइंडिंग व्हीलला, कारण ग्राइंडिंग व्हील कसं असतं कठीण पदार्थ आहे, ग्राइंडिंग व्हील ॲब्रेसिव्ह पासून बनताना ॲब्रेसिव्ह कठीण पदार्थ आहे आणि ॲब्रेसिव्हला जर आपल्याला कट करायचं असेल तर त्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त हार्ड असलेला मटेरियल आपल्याला त्या ठिकाणी वापरलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी या डायमंड टूलचा वापर केला जातो. आणि तो डायमंड टूल जो आहे डायमंड महाग असल्यामुळे तो आपल्याला डायरेक्ट मोठा डायमंड आपल्याला वापरता येत नाही, तर तो स्टीलच्या शँकमध्ये डायमंडचा तुकडा त्यामध्ये बसवून तो वापरला जातो आणि त्याला डायमंड ड्रेसर असं म्हटलं जातं. द शँक इज फिटेड इन टूल होल्डर फॉर लोकेशन ऑन ग्राइंडिंग मशीन टू परफॉर्म ड्रेसिंग. ही जी शँक आहे ह्या ड्रेसिंग होल्डरमध्ये, टूल होल्डरमध्ये पकडून आपल्याला वेगवेगळ्या मशीनवरती ती वापरता येते आणि ते होल्डरमध्ये पकडल्यानंतर होल्डर मशीनच्या टेबलवरती माउंट करतात आणि ड्रेसिंग केलं जातं. तर कशा प्रकारचे ड्रेसिंग होल्डर असतं तर ह्या चित्रात दाखवले पहा, हे सरफेस ग्राइंडिंग मशीन होती, अशा प्रकारचं ड्रेसिंग होल्डर असते. या अगोदर आपण रेडियस टूरिंग अटॅचमेंट जिथे पाहिली होती पहा, त्या ठिकाणी पण एक आपल्या ड्रेसच्या त्या ठिकाणी पकडून टूरिंग करता येतं, तर ते एक ड्रेसिंग होल्डर असं आपल्याला म्हणता येईल. डायमंड ड्रेसर्स आर मोस्ट इफेक्टिव्ह फॉर ड्रेसिंग प्रिसिजन ग्राइंडिंग व्हील्स. हे जे डायमंड ड्रेसर येतं हे जास्त परिणामकारक कुठं असतात तर ज्या ठिकाणी मला प्रिसिजन ग्राइंडिंग करायचं असेल, सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन होती किंवा सरफेस ग्राइंडिंग मशीन होती, हे डायमंड ड्रेसरचा वापर केला जातो. त्यामुळे काय होतं, व्हील जे आहे तुमचं परफेक्ट शेपमध्ये तयार होतं आणि तुम्हाला जॉबची ॲक्युरसी ही चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळू शकते. लो फीड ऑफ डायमंड ड्रेसर कॅन ग्लेज द व्हील. आता हे ड्रेसिंग करण्यासाठी हे जे ड्रेसर आपण डायमंड ड्रेसर वापरतो, हा ड्रेसिंग करताना आपला फिडिंग जे आहे ते जर अति हळू प्रमाणात आपण जर त्याला फिडिंग केलं तर तुमचा जो व्हीलचा फेस आहे तो खडबडीत न बनता आणखी मऊ होऊन जाईल, मऊ होईल. त्या व्हीलच्या फेसला फिनिशिंग चांगल्या प्रकारे चकटी येईल त्याला आणि त्यामुळे तो परत तुमच्या कामाला ते नीट राहणार नाही. मग आपल्याला त्यासाठी तो व्हील खडबडीत राहण्यासाठी, व्हील शार्पनेस राहण्यासाठी आपल्याला त्याला जास्त स्लोली किंवा कमी प्रमाणात फीड देऊन चालत नाही, तर त्याला पुरेशा प्रमाणात फीड देऊन त्याला पुरेशा प्रमाणात त्याला चरबडीतपणा असणं गरजेचं असतं. दे आर स्पेसिफाईड बाय देअर वेट इन कॅरेट्स. हे जे ड्रेसर आहेत हे त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे हे कॅरेटमध्ये आणलं जातं, कारण हे ड्रेसरसाठी डायमंड वापरला जाऊन डायमंडचं जे कॅरेट आहे तर सोन्याचं जे मूल्य आहे हे कॅरेटवरती अवलंबून असतं, तसं डायमंडचं सुद्धा मूल्य जे आहे हे कॅरेटवर असतं. आणि यासाठी जे वापरलेले जे कॅरेट आहेत युजली 0.5 टू कॅरेट टू 1 कॅरेट डायमंड्स आर युज्ड फॉर ड्रेसिंग अप टू 200 mm डायमीटर व्हील. 200 mm पर्यंतच्या डायमीटरच्या व्हीलसाठी 0.5 ते 1 कॅरेटचे डायमंडचा वापर त्या ठिकाणी केला जातो. तर यानंतर आपण पुढचा जो ड्रेसर आहे तो पाहूया स्टील ड्रेसिंग टूल. आता स्टील ड्रेसिंग टूल जो आहे याला दुसरं नाव हंटिंग्टन टाईप ड्रेसिंग टूल आहे. स्टील ड्रेसर्स फॉर ड्रेसिंग ग्राइंडिंग व्हील हॅव रोटरी कटिंग सरफेसेस मेड फ्रॉम हार्ड स्टील. असं हार्ड स्टीलपासून बनवलेले रोटरी व्हील असतात आणि त्यामध्ये हे अनेक व्हील एकत्र त्या पकडले असतात त्या होल्डरमध्ये आणि त्या होल्डर जे आहे रोटरी व्हील सहित ते तुमच्या ग्राइंडिंग व्हीलच्या फेसवरती फिरत्या ग्राइंडिंग व्हीलच्या फेसवर समोर धरले जातात आणि ते व्हीलचे टोकं त्या ग्राइंडिंग व्हीलवरती आदळल्यामुळं त्या ठिकाणचे जे बोथर झालेले भाग आहे किंवा मऊ झालेला जो भाग आहे तो निघून त्या ठिकाणी शार्प सरफेस त्या ज्या व्हीलच्या फेसवरती तयार होतो आणि ड्रेसिंग केलं जातं. दे आर हेल्ड इन प्लेस अगेन्स्ट द ग्राइंडिंग व्हील बाय हँड मूव्ड अक्रॉस द फेस ऑफ ग्राइंडिंग व्हील टू डू द ड्रेसिंग. तर ड्रेसिंग करण्यासाठी हे हातामध्ये पकडून आणि तुमच्या टूल रेस्टवरती पकडून ग्राइंडिंग व्हील समोर फिरवलं जातं आणि ड्रेसिंग केलं जातं. टूल रेस्ट ऑफ अदर रिजिड सपोर्ट मस्ट बी युज्ड ड्युरिंग दिस ऑपरेशन. यासाठी तुमच्या ग्राइंडिंग मशीनला टूल रेस्टचा सपोर्ट घेणं गरजेचं असतं. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे ह्या ड्रेसरच्या याने
ड्रेसिंग केलं जातं. आता पुढचा जो ड्रेसर आहे तो आहे ॲब्रेसिव्ह स्टिक ड्रेसर. ॲब्रेसिव्ह स्टिक ड्रेसर आहे. ॲब्रेसिव्ह स्टिक्स आर युज्ड व्हेन ओनली लाईट ड्रेसिंग. ज्या ठिकाणी हलक्या प्रमाणामध्ये आपलं ड्रेसिंग करायचं असतं, उदाहरणार्थ टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनसारख्या मशीनवरती ज्या ठिकाणी कप व्हील, सॉसर टाईप व्हील अशा प्रकारचे व्हील असतात जे कटर आणि टूल ग्राइंडिंग करण्यासाठी वापरतात, तर त्याचं ड्रेसिंग करण्यासाठी ह्या ॲब्रेसिव्ह स्टिक ड्रेसरचा वापर केला जातो आणि ह्या कांड्याच्या स्वरूपामध्ये मिळतो. देअर आर ॲब्रेसिव्ह मटेरियल्स मेड इन फॉर्म स्क्वेअर ऑर राऊंड स्टिक. हे स्क्वेअर किंवा राऊंड स्टिकमध्ये मिळतात किंवा काही वेळेस हे स्टील ट्यूबमध्ये ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स भरलेले असतात आणि त्यापासून हे ड्रेसर बनवले असतात. ते राऊंड शेपमध्ये मिळतात. धिस टाईप ऑफ ड्रेसर इज मोर कन्व्हिनियंट इन टूल अँड कटर ग्राइंडर व्हेअर फ्रिक्वेंट ड्रेसिंग अँड ट्रुईंग इज नेसेसरी. हे तुम्हाला सांगितले तिथे वारंवार आपल्याला ड्रेसिंग ट्रुईंग करावं लागतं अशा ठिकाणी म्हणजे टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनवरती याचा वापर केला जातो. तर हे ॲब्रेसिव्ह स्टिक ड्रेसरचं आहे कशा प्रकारे ड्रेसिंग करतात या चित्रात दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज ड्रेसिंग आणि ट्रुईंग या पाठाची माहिती घेतली आणि ड्रेसरचे कोणते प्रकार असतात हे देखील आपण आज पाहिलं. तर पुढील पाठामध्ये आपण शेप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील या पाठाची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा जो हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.